अमनचा वाढदिवस म्हटलं की पार्टी तर होणारच ना, पण बिर्याणी कोण बनवणार हा प्रश्न होता. तेवढे साजिदभाईने हात वर केला. मैं बनाऊंगा हैदराबादी स्पेशल बिर्याणी. जरा वेळ न घालवता थेट सुपर मार्केट कडे पोहोचलो. सामान घेतलं. मी बघ्याच्या भूमिकेमध्ये होतो बरं का. आज 50% ब्लॉग आणि 50% किचन हेल्पर. मी पाणी गरम करत होतो आणि साजिदभाई कांदा कापायला लागला होता. इतका वेळ की कांद्यालाच कळना की आयुष्य संपलं की काय आपलं. चिकन मी व्यवस्थित धुवून दिलं, पण साजिदभाई लगेच त्याला आलं लसूण पेस्ट लावून लग्नातल्या वरारासारखा त्याला बाजूला ठेवून बसला. मसाले सगळे रांगेत उभे होते, पण 2 नवीन मसाले पाहून बाकी मसाले म्हटले, मालक आज काहीतरी हटके करतय. पाहुणे पण आले 2 मसाले. आणि मग मी माझं गुप्त हत्यार काढलं. हैदराबादी बिर्याणी मध्ये मुंबई स्पेशल मसाला. साजिदभाईचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. साजिदभाई एकदम सिंक्रोनाइज मोड मध्ये सगळं मिक्स करायला कांदे कोथिंबीर तेवढ्यात वाईल्ड कार्ड एंट्री दह्याने मारली आणि दह्यासाठी पुन्हा एकदा मिक्स केलं जसे आपण चॅम्पियनशिप खेळतोय. 15 लोकांसाठी राईस इतका की मला वाटलं आपण लग्नाची तयारी करतोय. चिकन वर राईस वर तेल, बिर्याणीचं घर बांधलं, पाया बांधला आणि बिल्डिंग सुद्धा उभी राहिली. शेवटी बिर्याणी तयार झाली आणि साजिदभाई खुश. मैंने बनाई है, मैं परोसूंगा. आम्ही बाकी फक्त खाण्याच्या भूमिकेत आणि कौतुक करण्यात बिझी होतो. बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मेहनत दोन्ही मध्ये सारखीच आहे. तुला हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ आणखी ऍक्टिंग करा आणि आपल्या चॅनलचा आनंद घ्या, कारण आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.